आणि आता थेट जाणार आहोत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतात पाहिजे, स्पोर्ट्समॅनशिप असली पाहिजे. आणि अनेक वेळा असे प्रसंग येतात, पण आपण मग मोठ्या नेत्यांना सभा आहे त्यांना प्राधान्य देतो आणि यातून नक्कीच सन्मान्यजन्य तोडगा निघेल. बिलकुल मला विश्वास आहे. बोलणं सकारात्मक झाले त्यांच्याशी. हा, बोलणं सकारात्मक झाले. राज्यात अवकाळी पावसाने कहर केला आहे, शेतकरी पिसलेला आहे आणि आपण जवळपास सर्वच जण निवडणुकीत गुंतलेले आहेत. बिलकुल. शेतकऱ्यांना दिलासा कसा देतात? निवडणुका येतात जातात, परंतु निवडणुका असल्या तरी सुद्धा आम्ही मुख्य सचिव असतील, विभागीय आयुक्त आहेत, जिल्हाधिकारी आहेत, संबंधित सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की जिथं जिथं नुकसान झालं आहे, अवकाळी आहे, गारपीट आहे, ते तात्काळ पंचनामे करा. पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करा. शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचं सरकार आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांना मोबदला इतका देणारं हे पहिलं सरकार आहे. त्यामुळे सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. निवडणुका असल्या तरी सुद्धा शेतकऱ्यांना आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहू, त्यांना प्राधान्य देऊ. अरे जाऊ दे ना, आता परत काय ते विषय, तुम्ही एक विषय एवढाच सगळं. आता मी सांगितलं की खेळीमेळीच्या वातावरणात सर्व होईल आणि सन्मान्य तोडगा निघेल. मग असे सांगितलं ना मी. सभा होते, मोठी सभा होईल. आणि प्रतापराव जाधव आमचे तिसऱ्यांदा निवडून आलेत, आता चौथ्यांदा चौकार मारतील. त्यांना नेहमीच जनतेने पाठिंबा दिलेला आहे. एक काम करणारा प्रतिनिधी म्हणून, खासदार म्हणून त्यांचं नाव लौकिक आहे. आणि महायुतीने गेले 2 वर्ष केलेलं काम, किंबहुना 10 वर्षात मोदी साहेबांनी देशात केलेलं काम, या कामाची पोचपावती जनता देईल. सांगितलं ना आम्ही 45 पार पॉझिटिव्ह आहे. तर मोठ्या नेत्यांच्या सभांना प्राधान्य दिलं जातं. बच्चू कडू यांच्याशी सकारात्मक बोलणं झालेलं आहे. याच्यावर सकारात्मक तोडगा निघेल आणि उद्या मोठी सभा पार पडेल असा विश्वास मुख्यमंत्री